बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गेल्या आठवडाभरापासून जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांचा वाद सुरू झालाय। या वादामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा यांच्या डोक्याला मात्र ताप झालाय। हा वाद मिटवण्यासाठी खुद्द जितेंद्र आव्हाड यांना बदलापुरात यावं लागलंय। बदलापुरातील निम्म्याहून अधिकची राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्यानंतर उर्वरित कार्यकर्ते एक संघ होऊन काम करतील अशी अपेक्षा होती। मात्र आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना या उर्वरित राष्ट्रवादीमध्ये देखील दोन गट पडल्याचं दिसून येतंय। एक गट जुन्या पदाधिकाऱ्यांचा तर दुसरा गट नव्याने पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा झालाय। राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते कालिदास देशमुख आणि अविनाश देशमुख हे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शहराची धुरा सांभाळणारे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे असे गट झालेत। या दोन गटांच्या वादात बाळ्या मामा यांच्या प्रचारावर त्याचा परिणाम होताना दिसतोय। जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी समोर येत असताना आता हा वाद मिटवण्यासाठी खुद्द पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पुढाकार घ्यावा लागलाय। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने आव्हाड बदलापुरात आले असले तरी त्यांचा मूळ हेतू दोन गटातील वाद मिटवणे हाच होता। सुरुवातीला ही अंतर्गत चर्चा शैलेश वडनेरे यांच्या कार्यालयात झाली। त्यानंतर जुन्या कार्यकर्त्यांनी देखील आपल्या कार्यालयात यावे असा हट्ट धरल्यानंतर आव्हाड यांनी कालिदास देशमुख यांचं कार्यालय देखील गाठलं आणि त्या ठिकाणी देखील या विषयावर चर्चा करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। एकीकडे काँग्रेस आणि उद्धव सेना प्रचारात एकत्रित काम करत असले तरी राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ नसल्यामुळे काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीये। बाळ्या मामा यांची ही डोकेदुखी जितेंद्र आव्हाड हे कितपत कमी करतात यावर बदलापुरातील मतांचा आकडा ठरणार आहे। बदलापूरमध्ये सुरू असलेली तयारीचं कौतुकच करण्यासाठी मी इथे आलोय। दररोज मी माहिती घेत असतो। कालही बाळ्या मामाचं चांगलं स्वागत झालं, चांगल्या रॅलीत झाल्या, घरोघरी भेटीगाठी चालू आहेत, त्यामुळे तयारी उत्तम आहे। स्थानिक असणं किंवा नसणं याच्यावरती थोडी खासदारकीच्या निवडणुका लढवल्या जातात। खासदारकीच्या निवडणुका या तुम्ही प्रोजेक्ट काय आणता, देशाची आर्थिक परिस्थितीवर भाषण काय करता, देशाच्या युद्ध म्हणजे डिफेन्स वरती तुमचं किती नॉलेज आहे, किती बोलू शकता, याच्यावरती सगळं ठरतं। एकमत न्यूज, बदलापूर। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।